कागल येथे सर्व पक्ष संघटना यांच्या वतीने जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या वरती झालेल्या लाठीचार्ज विरोधात जन आंदोलन। भर पावसातल्या या आंदोलनाने बाजारपेठेतील शहरवासियांचे लक्ष वेधले। जसा पावसाचा जोर वाढत होता तसा आंदोलकांच्या घोषणात एक आवाज चढत होता। शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। दिल्ली पुलिस हाय हाय, दिल्ली पुलिस हाय हाय, दिल्ली पुलिस हाय हाय। आवाज सत्याचा, ताकद जनतेची। न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नरेंद्र मोदीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। दिल्ली पुलिस हाय हाय, दिल्ली पुलिस हाय हाय, दिल्ली पुलिस हाय हाय। चले जाओ तुम्हारे साथ है। अपनी जिद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अपनी जिद तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। जय भीम जय भीम, जय भीम जय भीम, जय भीम जय भीम, जय भीम जय भीम। इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद। भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। भगत सिंह जिंदाबाद। कागल हे राजकीय विद्यापीठ असणाऱ्या राजकीय विद्यापीठामध्ये कोणीही आवाज उठवला नाही, पण हे काही पक्ष संघटना आवाज उठवत आहेत। त्यांच्यापासून बोलूया। दिल्लीचा जो पोलिसांचा लाठीमार झाला त्या लाठीमारावरती या असणाऱ्या आंदोलन प्रतिक्रिया आपण पाहू शकताय। फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय तर देखील आंदोलक एकवटलेले आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया। जो दिल्ली उभ्या पावसामध्ये इथे भिजताय आणि इतर मात्र जनसमुदाय तो पाहतोय, याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे। पहिला आम्ही जे जंतर मंतरमध्ये शांतरीतीने आंदोलन चालू होतं त्यामध्ये जे आपलं जे चालू सरकार आहे त्या सरकारनं ज्या पद्धतीने तिथे आपल्या विद्यार्थ्यांना जे चुकीच्या पद्धतीने अमानुषपणे तिथे लाठीचार्ज वगैरे झाला, याचा पहिला आम्ही कागल तालुक्याच्या वतीने आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करतो। आणि मुळात यामध्ये ज्याचा आम्ही राजीनामा मागतोय ते धर्मेंद्र प्रधान यांचा हा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणारच नाही। जर यांचा राजीनामा नाही घेतला तर याच्या पुढे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठे आंदोलन होईल। आणि उद्या 23 तारखेला माननीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर 23 तारखेला महाराष्ट्र बंद याची पुकार दिलेली आहे। आणि या महाराष्ट्र बंदमध्ये आम्ही कागल तालुका व कोल्हापूर जिल्हा हाही सामील होतो आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वजण सोनम वांगचुक आणि दीपक यांच्यासोबत, अभिजित दिपके यांच्यासोबत आम्ही पाठीशी आहे। प्रत्येक आंदोलनामध्ये आपण पाहतोय की जंतर मंतरवरती काल देखील जय भीमचा नारा देण्यात आला। जय भीमचा नारा हा एका फक्त जातीपुरता आहे, हा एका जातीपुरता नाही, हा क्रांतीचा नारा आहे। आणि जय भीम म्हणजे क्रांती अंगात शहर निर्माण करणारं स्लोगन आहे ते। आणि जय भीम म्हणजे आंदोलन, जय भीम म्हणजे चळवळ, जय भीम म्हणजे स्वाभिमान। आणि ह्या स्वाभिमान जंतर मंतरवर गुंजत आहे। आणि अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक सर असतील, यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे विद्यार्थ्यांचे, आजपर्यंत 2014 पासून आतापर्यंत 85 पेपर लीक झालेले आहेत मुलांचे, विद्यार्थ्यांचे आणि सर्व युवकांचे जे काय
करिअर आहे ते बाद करण्याचं काम हे मोदी सरकार करायला आहे. हे भ्रष्ट सरकार हे निस्तनाबूत केलं पाहिजे. आणि आज जर आपण रस्त्यावर नाही उतरलो तर येणारी पिढी, येणाऱ्या घरातला विद्यार्थी हा निस्तनाबूत होणार आहे. त्यामुळे लोकांनी जागृत व्हावं आणि ह्या हुकुमशाही सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवावा. जय भीम. कालचा जो आपण व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत ते पाहून अक्षरशः आपण भावनिक होतो आहे. तर सरकार कुठं भावनिक होताना दिसत नाही. हे सरकार निर्डावलेलं आहे, गेंडाच्या कातडीचं आहे. आपण जर 20 दिवसीय आंदोलन बघितलं तर ज्या पद्धतीनं सोनम वांगचुक यांना उठवून नेलेलं आहे, अतिशय लोकशाहीला हे धोकादायक आहे. आणि जर जंतर मंतरवरचं आंदोलन हा शिस्तप्रिय चाललं होतं तरीसुद्धा त्या केंद्र शासनानं तिथल्या पोलीस प्रशासनाला हाताशी धरून, RSSच्या गुंडांना हाताशी धरून तिथल्या प्रशासनानं विद्यार्थ्यांच्यावर अमानुषाचा लाठीचार्ज केलेला आहे. तिथं महिलांनासुद्धा मारलेला आहे. बघायला गेलं तर त्यांच्या काठीला खिळे टोचलेलं होतं. एवढा निर्दयी प्रकार तिथल्या केंद्र शासनानं केलेला आहे. याचा पहिला आम्ही तिथं जाहीर निषेध करतो. दिन आहे त्यावेळी मोदींना कुठेही झेंडा फडकवू देऊ नये, कारण त्यांनी स्वातंत्र्याचा गळा घोटलेला आहे. काय ह्या विद्यार्थ्यावर अमानुष लाठीमार मारून लोकशाहीचा गळा घोटलेला आहे आणि स्वातंत्र्याचा गळा घोटलेला आहे. त्यामुळे भारतातल्या जनतेला मी आवाहन करतो, येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळी मोदीला कुठेही झेंडा फडकवण्याचा अधिकार देऊ नका, एवढं मी बोलतो. आजचा अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक या मोठ्या नेत्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत नीट पेपर फुटलेल्या आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आम्ही जाहीर निषेध मोर्चा काढलेला आहे. आणि मोदी सरकार त्याला बायका पोरच नसल्यामुळं, मोदी सरकार हा त्याला बायका पोरं नसल्यामुळे त्याला कुठल्या सुखाची आणि दुःखाची जाणीव माहीत नाही, हा मोदी आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आईवडिलांनी पोटाला चिमटा देऊन शिकवलेलं आहे. ते शिकत असताना पोरगं, आई वडील आपला मुलगा मोठा होईल, शिकून नोकरी करेल, अभ्यासात प्रगती करेल, हे सगळं करत असताना ह्या नालायक प्रवृत्तीच्या लोकांनी पेपर फोडून आपलीच पोरं उजेडात यावी यासाठी पेपर फोडलेला आहे. आणि तो पेपर फोडत असताना गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना पायाशी तुडवून ह्या मोदी सरकारला बायका पोरच नसल्यामुळे हे कृत्य करत आहे सतत देशात. एवढीच बोलतो मी. जय महाराष्ट्र. मी शिवसेना कागल शहर प्रमुख अजित मोडेकर. आज दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जे आंदोलन चालू आहे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी, हा धर्मेंद्र प्रधानांचाच राजीनामा नाही आहे तर नरेंद्र मोदी सरकारचा राजीनामा मागण्यासाठी बसलेलो आहोत. आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज कागल शहरामध्ये सर्व पक्षीय गट तट विसरून आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला एकच इशारा द्यायचा या सरकारला, कारण मोदी सरकार हे निष्क्रिय, निळभट आणि भित्र आहे. कारण भित्र एवढ्यासाठी म्हणतो की त्यांनी गेले 23 दिवस झाले उपोषणला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्या जीवाची काळजी पर्वा न करता अतिशय निर्दयीपणे त्यांच्याशी वागणूक दिलेली आहे. अभिजित दिपके यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर, लहान लहान मुलांच्यावर लाठी हल्ला केलेला आहे, रक्तबंबाळ केलेला आहे. याचा आम्ही निषेध करतो. आणि ह्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला इशारा देतो की बाबाओ, वेळी सावध व्हा, कारण देश पेटवायचा असेल तर महाराष्ट्र आता पेटलेला आहे, देश पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व पक्षांच्या वतीनं मी अभिजित दिपकेंना पाठिंबा जाहीर व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुळात संविधान वाचत असताना त्यामध्ये एक वाक्य आहे, लोकांसाठी निर्माण केलेल्या राज्याला लोकशाही म्हणतात. आणि बाबासाहेब म्हणतात की जो शिक्षण व्यवस्था स्वीकारेल आणि शिक्षण व्यवस्था पाचक करेल तोच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मुळात मी आज या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की हा लढा फक्त सोनम वांगचुकचा राहिलेला नाही, अभिजित दिपकेंचा राहिलेला नाही, अखंड महाराष्ट्राचा नाही, अखंड देशातसुद्धा नाही. इथं असणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचा हा लढा आहे. आज शिक्षण व्यवस्था जर खंडित झाली तर आम्ही अडाणी होणार आणि अडाणी माणसं प्रश्न विचारू शकत नाहीत, म्हणून ही व्यवस्था निर्माण केली जाते. माझं इतकंच म्हणणं आहे. इतर याच्या पाठीमागं चालू होतं ते गांधीवादी म्हणजे गांधी विचारांना आंदोलन चालू होतं, पोलिसांना सहकार्य केलं जात होतं, व्यवस्थेला सहकार्य केलं जात होतं, लोकशाहीला सहकार्य केलं जात होतं. पण अचानकपणे त्याच्यावरती लाठी चार्ज करण्यात आला. वांगचुकसारख्या म्हणजे सोनम वांगचुकसारख्या एका वैज्ञानिकाला उचलून नेऊन
उचलून नेऊन ते आंदोलन खंडित करण्यात आलं आणि 20 तारखेला जो निघणार होता मोर्चा ते खंडित करण्याचा प्रयत्न केला, तरी इथली असणारी व्यवस्था थांबली नाही. अखंड कोल्हापुरातले काही लोक तिथे गेले, त्यांचंही मनापासून आभार मानलं पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभिजित दिपकेंना तर आमचा जाहीर पाठिंबाच आहे, पण लोकशाहीला जर कोण हात लावायचा प्रयत्न केला तर त्याचा हात आम्ही गड्ड्यासकट काढल्याशिवाय आंबेडकरवादी आणि विचारांचे लोक राहणार नाहीत. कारण शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन जगणारे आम्ही मावळे आहोत, हे इतकंच आम्ही यातून आम्ही इशारा देतो. आणि आज झालेलं हे आंदोलन हे अगदी व्यापक पद्धतीचं नसलं तर काही मॅसेजवरती जमलेली लोक आहेत, भविष्यात कागल तालुका पेटल्याशिवाय यासाठी राहणार नाही एवढं आम्ही जाणीवपूर्वक सांगतो. काल जे जंतर मंतरवरती मी स्वतः तिथं होतो, बघितलं एकंदरीत एवढं जे आंदोलन व्यापक होतं त्याच्यावरती लाठीचार्ज केला. ज्या सरकारनं बेटी बचाओ बेटी पढाओ हा स्लोगन दिला आणि त्याच एकदम लहान लहान मुलींच्यावरती म्हणजे अतिशय निर्दयपणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं सांगू शकत नाही इतक्या पद्धतीने खालच्या स्तराला जाऊन तिने लाठीचार्ज केला. आणि हे जे आंदोलन होतं, अभिजित दिपकेंचं जे आंदोलन होतं, ह्या शिक्षण व्यवस्थेच्या विरोधामधलं जे आंदोलन होतं, हे आंदोलन हे येणाऱ्या म्हणजे आत्तापर्यंतचं जे आंदोलन होतं ते एक संयमानं चालू होतं, एक शांतिप्रिय चालू होतं. सरकारला कोऑपरेट करून सरकार आमच्याबरोबर डायलॉग करायला तयार यावं, आमच्याशी चर्चा करावं अशा पद्धतीचं आंदोलन होतं. पण कालचा जो सरकारनं जे आंदोलन चिघळलं आणि ते आंदोलन आता भगतसिंग मार्गानं आंदोलन होईल. कारण येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालेलं आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आंदोलन काय करू शकते हे 1978ला भारत देशानं बघितलेलं आहे. कारण विद्यार्थ्यांनी एका प्रधानमंत्र्याचा राजीनामा घेतलेला आहे, तथाकथित प्रधानमंत्र्यांचा. आता ह्या प्रधानमंत्र्यांचा सुद्धा राजीनामा घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही, कारण आज जर आम्हाला लवकरात लवकर त्या धर्मेंद्र प्रधानचा आणि नरेंद्र मोदीचा राजीनामा जर झाला नाही तर आम्ही उद्या भविष्यामध्ये बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करू. आणि अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी जर हे सरकार वाटच बघत असेल तर त्या सरकारला माझी ओपन ग्वाही आहे की तुम्ही संविधानाचा जर अवलंब करणार असाल, डायलॉगबाजी करणार असाल, चर्चा करत असाल, त्यातनं काहीतरी मार्ग काढणार असाल तर निश्चितपणे आजही तयार आहेत लोक. पण तुम्हाला ते तयारीच दाखवायची नसेल तर भगतसिंग मार्गाने आम्ही आंदोलन करू. आणि येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन होईल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल आणि संपूर्ण भारत देशामध्ये हे आंदोलन होईल. आज तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतच असाल की संपूर्ण जगभरात हे आंदोलन गेलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे आंदोलन इतकं मोठं होईल की या नरेंद्र मोदीच्या सरकारला ॲटोमॅटिकली ह्या राजगादीवरनं खाली यायलाच लागणार आहे. कारण तशी विद्यार्थ्यांनी तशी आणि भूमिकाच तशी घेतलेली आहे. कारण सरकार कुठल्याही प्रकारे आम्हाला म्हणजे आमच्याशी बोलायला तयार नाही, आमच्याशी डायलॉग करायला तयार नाही. त्यामुळं लवकरात लवकर सरकारनं थाऱ्यावर यावं आणि नरेंद्र मोदींचा आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा, बस. एकंदरीतच जे शांततापूर्ण वातावरणामध्ये गांधी मार्गाने चाललेलं जे आंदोलन होतं त्याला सरकारनंच हिंसक वळण लावलं. जर हीच मुलं उद्या जर भगतसिंगच्या आंदोलनाने छेडलं तर या देशाचं काय होईल, या राजसत्तेचं काय होईल, हा फार मोठा प्रश्न आहे. न्यूज ग्रेट महाराष्ट्रासाठी कॅमेरामॅन नामदेव गुरुसोबत स्वप्नील गोरंबेकर, कागल. दरम्यान हे आंदोलन दिवसभर चालले. या आंदोलनासाठी रवींद्र रामचंद्र कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी, आशिष महादेव कांबळे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी, राज रघुनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते शिंदे गट, संभाजी भोकरे, जिल्हा उपप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, संदीप जयसिंग कांबळे, शिवसेना विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, अजय बाळकृष्ण कांबळे, नंद्याळकर, भारतीय बौद्ध महासभा कागल, सुनील कांबळे, सागर ज्योतिराम शिंदे, कागल समविचारी संघटना कागल, सागर अंतू कांबळे, समता सैनिक दल, रघुनाथ दिनकर कांबळे, समविचारी संघटना, रमेश मनोहर कांबळे, समता सैनिक दल कागल, दयानंद आकोबा कांबळे, सामाजिक कार्यकर्ते वंदूर, विवेकानंद पांडुरंग कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, विजय संभाजी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कांबळे, वनाळीकर, प्रवीण बिरू बोते, अनिस, संतोष नारायण कांबळे, अध्यक्ष दयानंद कांबळे, ब्लॅक पांथर, दत्तात्रय शंकर शिंदे, उपाध्यक्ष बहुजन आंबेडकरवादी संघटना कोल्हापूर, ॲडव्होकेट रुपेश वाघमारे, संतोष कांबळे सोनगेकर, प्रमोद कांबळे अनूरकर आदी उपस्थित होते. आवाज सत्याचा, ताकद जनतेची. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.